हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण नागपंचमी विशेष दिंड किंवा कानोले ही रेसिपी बघणार आहोत. नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी हे पुरणाचे दिंड तयार केले जातात. याचाच नैवेद्य देवाला दाखवला जातो. नागपंचमीच्या वेळेस अशी म्हण आहे की नागपंचमीला तवा टाकून पोळी किंवा भाकरी भाजायची नसते. तसेच कुठलंही तळण तयार करायचं नसतं व कुठलीही भाजी वगैरे चिरायची नसती. त्यामुळे हे पुरणाची दिंड उकडून तयार केले जातात व याचाच नैवेद्य त्या दिवशी दाखवला जातो. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. दिंड तयार करण्यासाठी किंवा कानोले तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला पुरण शिजवायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता इथे मी ही हरभऱ्याची डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुतली आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर ही जी मी डाळ वापरली आहे ती गावाकडची आहे, त्यामुळे थोडीशी पांढरट दिसत आहे. त्यासाठी आता इथे मी यामध्ये थोडीशी हळद पावडर घालणार आहे, जेणेकरून पुरणाला रंग छान येईल. आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर कुकरला डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी वगैरे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पुरणपोळीसाठी पीठ हे थोडंसं पातळ लागतं. परंतु आज आपण इथे पुरणाचे कानोले किंवा दिंड तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपण चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो म्हणजे थोडंसं घट्ट असं पीठच आपल्याला मळून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या कानोल्यांना दिंडच म्हटलं जातं. तुमच्याकडे या कानोल्यांना काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व तुमच्याकडे नागपंचमीच्या वेळेस अशा प्रकारचे कानोले किंवा दिंड तयार केले जातात का? हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता यावरती एक झाकण ठेवून हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे आपला कुकर सुद्धा झालेला आहे. कुकर थंड झालेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता डाळ छानपैकी शिजलेली आहे. आता या डाळीमधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे मी भांड्यावरती ही पुरणाची जाळी ठेवली आहे. त्यामध्ये ही डाळ ओतलेली आहे. आता यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल. आता इथे डाळ छानपैकी निथळलेली आहे. आता आपण पुरण शिजवण्यासाठी घेऊया. आता इथे जे हे डाळीचं पाणी निघालं आहे, याची तुम्ही कटाची आमटी तयार करू शकता. आता ही जी शिजवलेली डाळ आहे, ती आपण एका पॅनमध्ये टाकूया. डाळ टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर डाळ अशीच परतवून घ्यायची आहे. आता ही डाळ मी 1 मिनिटभर परतवून घेतली आहे. आता यामध्ये आपण साखर घालूया. तुम्ही साखर किंवा गूळ काहीही वापरू शकता. इथे मी साखर वापरलेली आहे. 1 वाटी हरभरा डाळीसाठी इथे मी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता आज आपण कुठल्याही पुरण यंत्राचा किंवा पुरणाच्या जाळीचा वगैरे वापर न करता हे पुरण तयार करणार आहोत. म्हणजेच आज आपण पुरण न वाटता हे पुरण तयार करणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता साखरेला हळू-हळू पाणी सुटलेलं आहे. साखरेचा पाक तयार झाला आहे. आता इथे तुम्हाला मी झटपट पुरण तयार होण्यासाठी एक ट्रिक सांगते. आता याप्रमाणे पुरणामध्ये आपण जेव्हा साखर किंवा गूळ घातल्यानंतर याप्रमाणे साखरेचा किंवा गुळाचा पाक तयार होतो, तेव्हाच या स्टेजला आपल्याला आपल्याकडे जे बटाटा मॅशर असतं, त्या मॅशरच्या सहाय्याने हे पुरण व्यवस्थित असं रगडवून घ्यायचं आहे. आता हे करते वेळी मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे व पुरण शिजवतेवेळी तुम्ही याप्रमाणे हँडल असलेलं भांडं घ्या किंवा साईडला पकडच्या साहाय्याने व्यवस्थित घट्ट भांडं पकडून मग मॅशरच्या साहाय्याने हे पुरण मॅश करून घ्या. आता इथे तुम्ही पाहू शकता हे पुरण हळू-हळू मॅश होत आहे म्हणजेच पुरण वाटलं जात आहे. आता याचप्रमाणे आपण 1-2 मिनिटे हे पुरण व्यवस्थित असं मॅश करून घेऊया. आता इथे मी 1-2 मिनिटे पुरण छानपैकी मॅश केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुरण छान असं वाटलं गेलेलं आहे. अगदी आपण पुरण यंत्रातून किंवा पुरणाच्या जाळीतून जसं पुरण काढतो त्याचप्रमाणे हे पुरण वाटून तयार होतं. आता हे पुरण वाटून झाल्यानंतर आपल्याला आणखी 1-2-3 मिनिटे हे पुरण छानपैकी परतवून घ्यायचं आहे. पुरणाला चटका द्यायचा आहे. आता एका उलथण्याच्या साहाय्याने हे पुरण व्यवस्थित असं मी परतवून घेणार आहे.
आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. अगोदर लो फ्लेमवरतीच आपण हे पुरण वाटून घेतलेलं आहे. आता आणखी 1-2 मिनिटे आपण हे पुरण परतवून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटानंतर पुरण छान घट्ट असं शिजलेलं आहे. आता पुरण परफेक्ट असं कसं तयार झालं हे ओळखायची इथे मी तुम्हाला ट्रिक सांगते. याप्रमाणे आपण जर उलथणं पुरणामध्ये उभं केलं तर ते उभंच राहायला पाहिजे. म्हणजेच आपलं पुरण परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. आता वेलची पूड घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व हे पुरण मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. हे पुरण बनवून आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपलं पुरणही तयार आहे, तसेच पीठही मळून तयार आहे. आता आपण दिंड तयार करण्यासाठी घेऊया. याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आपण चपातीसाठी वगैरे घेतो त्यापेक्षा बारीक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. पुरीपेक्षा थोडीशी मोठी आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. म्हणजे अगदी छोटी चपाती आपण लाटून घेणार आहोत. तर इथे आपली ही छोटीशी चपाती लाटून तयार आहे. आता आपण हे जे तयार केलेलं पुरण आहे ते यामध्ये भरायचं आहे. आता बरोबर सेंटरमध्ये आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे. आता पुरण भरल्यानंतर आपल्याला ही साइड फोल्ड करून घ्यायची आहे. तसेच दुसरी साइड फोल्ड करायची आहे व परत आपल्याला ही वरची सुद्धा साइड फोल्ड करून ही खालची सुद्धा साइड फोल्ड करायची आहे. याप्रमाणे हे दिंड किंवा हे कानोले बनून तयार होतात. आता आपण बाकीचे दिंड तयार करून घेऊया. तर इथे मी बाकीच्या पिठाचे दिंड किंवा कानोले तयार केलेले आहेत. आता ते दिंड होते. आता कानोले सुद्धा याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी कानोले सुद्धा तयार केले जातात. तेच मी इथे तुम्हाला दाखवत आहे. पिठाचा छोटा गोळा घेऊन आपल्याला याप्रमाणे पारी तयार करायची आहे. मोदकासाठी जशी आपण पारी तयार करतो त्याप्रमाणे व यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे व हे बंद करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता करंजीप्रमाणे याला आकार आलेला आहे. हे व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला मुरड घालायची आहे. मुरड घालणे म्हणजे याप्रमाणे हा कानोला आपल्याला डिझाइन तयार करून बंद करून घ्यायचा आहे. अंगठ्याच्या व अंगठ्याच्या साइडचं जे बोट आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला या कानोल्याला याप्रमाणे मुरड घालायची आहे. बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या वेळेस दिंड तयार करण्याऐवजी या प्रकारचे पुरणाचे कानोले तयार करून त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे इथे मी तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत. आता इथे हा कानोला आपला बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी मुरड बनलेली आहे व हा छान असा कानोला बनून तयार झालेला आहे. आता याचप्रमाणे आपण बाकीचे कानोले तयार करूया. आता इथे मी एक जाळीची प्लेट घेतलेली आहे. ही मोदक उकडण्याची जाळी आहे. याला आपल्याला तेल लावायचं आहे. साईडला मी कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या जाळीला तेल लावल्यानंतर यावरती आपल्याला आपण जे दिंड तयार केलेले आहेत ते ठेवायचे आहेत. आता इथे जाळीवरती अंदाजे 2 ते 3च दिंड बसत आहेत. त्यामुळे अगोदर मी 2 ते 3च दिंड उकडून घेणार आहे. नंतर बाकीचे उकडून घेते. आता इथे पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दिंड ठेवलेली जाळी ठेवायची आहे व वरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून आपण पाहूया. दिंड छानपैकी उकडलेले आहेत. आता हे आपण साईडला काढून घेऊया. तर दिंड थोडेसे थंड झालेले आहेत. आपण ताटामध्ये काढून घेऊया. याप्रमाणे आता बाकीचे सुद्धा दिंड आपल्याला उकडायचे आहेत. त्या अगोदर इथे मी आपण जे कानोले तयार केलेले आहेत ते उकडून घेणार आहे. जाळीला मी परत थोडंसं तेल लावलेलं आहे. आता यावरती आपल्याला आपण जे हे कानोले तयार केलेले आहेत ते ठेवायचे आहेत. आता कानोले ठेवल्यानंतर ही कानोल्याची जी जाळी आहे ती आपल्याला या स्टीमरमध्ये ठेवायची आहे व 5-10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. 5 ते 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. कानोले सुद्धा छानपैकी उकडलेले आहेत. आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. आता इथे मी केळीच्या पानाऐवजी हळदीचं पान घेतलेलं आहे. आता या हळदीच्या पानावरती हे तयार केलेले दिंड मी ठेवत आहे. तसेच या दिंडासोबत इथे मी तयार केलेले कानोले सुद्धा ठेवलेले आहेत. हे पुरणाचे दिंड किंवा हे पुरणाचे कानोले गरमागरम साजूक तुपासोबत खायला फार मजा येते. इथे मी साईडला वाटीमध्ये साजूक तूप ठेवलेलं आहे. तर आता इथे मी तुम्हाला एक दिंड किंवा एक कानोला कट करून दाखवते. हे आणखी थोडेसे गरम आहे त्यामुळे इथे मी सुरीचा वापर केलेला आहे.
आता इथे तुम्ही पाहू शकता, हे एकदम छान असे दिंड बनून तयार झालेले आहेत. दिंडामध्ये आतमध्ये भरपूर सारं पुरण व वरतून हा कणकेचा सॉफ्ट असा लेयर खूप छान असा झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला हा दुसरा जो कानोला आपण तयार केला आहे, तो सुद्धा कट करून दाखवते. हे कानोले सुद्धा एकदम छान असे बनवून तयार झालेले आहेत. आता इथे जी ही आपण डिझाइन तयार केली आहे, ती मी कट केली नव्हती, त्यामुळे हाताने कट केलेली आहे. भरपूर पुरण घातलेला हा कानोला सुद्धा बनवून तयार झालेला आहे. मस्त गरमागरम कानोल्यावरती किंवा या पुरणाच्या दिंडावरती आपल्याला छान साजूक तूप घालायचं आहे व गरमागरम हे कानोले किंवा दिंड गरम असतानाच आपल्याला हे खायचे आहेत. आता इथे मी तूप वितळवून घेतलेलं नाही. मस्त वाफाळते गरमागरम हे पुरणाचे दिंड किंवा पुरणाचे कानोले साजूक तुपासोबत एकदम भन्नाट असे लागतात. या नागपंचमीला हे पुरणाचे दिंड किंवा कानोले तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. तसेच तुमच्याकडे या प्रकारचे दिंड किंवा या प्रकारचे कानोले नागपंचमीला तयार केले जातात का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजची ही कानोले किंवा दिंडाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.